हे सत्यदाजी आले. या 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 उत्सव मूर्ती या. उत्सव मूर्ती आले. उत्सव मूर्ती आले. उत्सव मूर्ती आले. तुम्ही तर लईच भारी तयारी केली. म्हणजे माझ्या प्रपोजचा एकदम कार्यक्रमच फिक्स करून टाकलाय की. मी तुम्हाला सांगतो तुमच्या तिघांमुळे माझ्यात हिंमत आली प्रपोज करायची. त्यासाठी तुमचे लई लई आभार बघा. थँक्यू सो मच. अरे भावा थँक्यू काय. अगं सत्तुरी डार्लिंग, ज्यावेळी तू वाघमारे वहिनींना प्रपोज करशील का नाही आणि त्या होय म्हणतील का नाही, त्यावेळी खरी जंगी पार्टी करायची आपण जोरात. कशी रे? डंटन अरे तिली सत्य दादा एकदम म्हणजे लईच भारी पार्टी झाली पाहिजे बघ. अरे तुम्ही म्हणाल तिथं आणि म्हणाल तशी पार्टी करू बस. हा हा हे बरं ऐका, आता आपल्याला ना लवकर लवकर उरकायला पाहिजे, कारण इथून पुढची खिंड सत्यदाजींना लढवायची. चला चल. हे डीजे चल. वाघमारी येतील ना? अजून चिडल्या तर नसतील ना माझ्यावर? नाही, अमृता बोलल्या म्हणल्यावर येतीलच. आई आई काय झालं? रडेल काय झालं? तब्येत ठीक आहे ना तुझी? अगं सांगशील का आता काय झालं? आणि घरात कुणीच कसं नाहीये? अमृता अमृता ठीक आहे ना? अमृताचा तर मगाशीच कॉल आला होता मला. काय झालं सांग की. मंजू, मला एक वचन हवंय तुझ्याकडून, देशील? कसलं वचन आहे? तू सत्यजितरावांना घटस्फोट देशील असं वचन दे मला. सांग ना, तू देशील मला असं वचन? आई अगं असं वचन का हवंय तुला? काय झालं अचानक? हे बघ, ते महत्वाचं नाही, पण तू माझ्यासाठी सत्यजितरावांना नाही म्हणू शकतेस का? माझ्यासाठी आणि आमरीसाठी तुला हे करावंच लागेल. आणि जर का तू असं नाही ना केलंस तर मला आणि आमरीला तू कायमचं गमावशील मंजू. अगं पण असं का बोलतेस तू? काय झालंय? का घाबरलेस एवढी? कुणी काय बोललं का तुला? मला जास्त प्रश्न नको विचारूस. तुम्हाला फक्त वचन दे आणि ते वचन पूर्ण कर. तुला माझी शपथ आहे. आई असं का बोलतेस? एवढं टोकाचं का बोलतेस? तूच तर सत्याचं कौतुक करायचीस ना? तुला वाटायचं की नाही आम्ही दोघे एकत्र असावं? मग आता अचानक असं काय झालं? असं का बोलतेस? तुझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाही माझ्याकडं. मला फक्त तू वचन दे की तू सत्याला नकार देशील. नाही देणार मी नकार, कारण त्याचं माझ्यावर प्रेम आणि माझं पण त्याच्यावर. हे बघ आई, आम्हीच घटस्फोटासाठी भांडत होतो आणि नंतर नाईलाजानं आम्हाला एकत्र राहायला लागली. पण ह्या सगळ्यात कधी मला तो आवडायला लागला तेच कळालं नाही. अगं मला जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिलाय सत्य. आई, मला जसा जोडीदार हवा होता ना अगदी तसाच आहे सत्य. मला त्याला गमवायचं नाही. अगं पण तूच वचन दिलं होतंस ना वंसना, मम्मी साहेबांना, का तू घटस्फोट घेशील म्हणून. वय खरं तेव्हा परिस्थिती वेगळी होती, आता वेगळी आहे. आमचं दोघांचं बी एकमेकांवर प्रेम आहे मनापासून. आणि तुलाच तुझ्या लेकीला आनंदात बघायचं होतं नाही. मग आता अशी का वागतेस? तुझ्यावर कुणी जबरदस्ती केली का?
धमकी दिली का तुला कोणी? मंजू आता बास हा. मी तुला शेवटचं सांगते, तू सत्यजित रावांना नकार द्यायचास, बाकी मला काय बी ऐकायचं नाही. मी पण तुला फायनल सांगते आई, मी सत्याला नकार देणार नाही. ठीक आहे, तुला तुझ्या आईची शपथ मोडायची आहे ना, मोड, कर तुझ्या मनासारखं. आई अगं तू उगीच टेन्शन घेतेस. हे बघ असं काय बी होणार नाही. मला माहितीये तू आत्याच्या प्रेशर खाली येऊन असं बोलतेस ना. हा विश्वास ठेव माझ्यावर, काही नाही होणार. आणि सत्यासोबत आहे म्हणल्यावर ते मम्मी साहेबांचं मन बी वळवेल. हा चल येते, सत्या माझी वाट बघत असते. अजून कशी आली नाही म्हणजे? येत असेल रे. तेवढीच वाजली. कधी येणार वाघमारे? कुठं अडकले तर नसतील ना? हे आमरे, हा? तू एकदा मंजीला फोन करून बघतीस का? मीच लेट झालाय आता. येतच असेल रे. का करू फोन? एकदा कर की फोन. हा कर 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 कर. येतील. सत्या, सत्या कुठे आहेस तू? सत्या, वाघमारे मॅडम, थँक्यू. थँक्यू, तुम्ही आलात. आज जर तुम्ही आला नसता ना तर माझं जग थांबलं असतं. मनात उफाळून आलेलं हे गुलाबी वादळ शांत झालं असतं कायमच. सत्या, सत्या, वाघमारे, मला माहित आहे पूर्ण सत्य जाणून न घेता मी उगाच तुमच्यावर चिडलो. रागाच्या भरात उगाच काहीतरी बोललो. माफ करा मला. पण तुम्हाला तर माहिती आहे ना या सत्याचा स्वभाव. तुमच्यापेक्षा जास्त कोण ओळखतं मला? कायम डोक्यात राग ठेवणारा, बेफिकर राहणारा, मारामाऱ्या करणारा, दगडाच्या काळजाचा ह्यो सत्य. पण तुमच्या येण्यानं प्रेमाचा पाझर फुटला त्याला. वाघमारे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि नात्यांची किंमत मला कळली. आणि मी तुमच्याशी असं वागलो. मी तुमच्याशी असं बोलायला नको पाहिजे होतं. मला माफ करा वाघमारे, खरंच सॉरी. आणि मला माहित आहे तुम्ही मला माफ करालच, कारण तुमच्या नाकावर जरी राग असला ना तरी हृदयात माया आहे, ती बी आभाळा एवढी. तुम्ही म्हणला होता ना मॅडम,
एक दिवस मला बेडीत अडकवतो म्हणून. चला, आज मी स्वतःहून तुमच्या बेडीत अडकलो. आठवतंय का या वाघाला जेव्हा वाघमाऱ्यांनी पहिल्यांदा अटक केली होती तेव्हा वाटलं बी नव्हतं की अटक तात्पुरती नाही, जन्मभरासाठी असत. आणि या कैदेतून आता मला कधीच नाही सुटायचं. तुमच्या रोज प्रेमात पडायची शिक्षा पाहिजे मला. ती बी आयुष्यभरासाठी. लवकर या वाघमारे, मी वाट बघतो तुमची. आले आले वहिनी आले वहिनी आले. दिनरात सखे तुझं सपान पाहिलं, काळजाचं फूल तुझ्या पायी ग वाहिलं. स्वप्नामधून तू जातीया हसून तू, विरहाचं ऊन सखे किती साहू ग. 7 जन्माची तुझी माझी गाठ ग, तुझं सांग वाट तुझी किती पाहू ग. मन तुझ्या माग धावा भटालाया तुझं नाव, मधावानी ग्वाड लागलं. तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही, जीवाला याड लागलं, जीवाला याड लागलं. तुझ्या माग धावा भटालाया तुझं नाव, मधावानी ग्वाड लागलं. तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही, जीवाला याड लागलं, जीवाला याड लागलं. राणीच्या बहरावानी दाट गंध तुझा, नकळत जडला येड्या मनाला सजनी छंद तुझा. हो रातराणीच्या बहरावानी दाट गंध तुझा, नकळत जडला येड्या मनाला सजनी छंद तुझा. रूप तुझं भरजारी दाटलं याउरी, नभी जसं दाटलं या टिपूर चांदन. तुझा गचकोर मी चांद बिलोर तू, आभाळ हे सार तुला दिलं आंदन. मन तुझ्या माग धावा भटालाया तुझं नाव, मधावानी ग्वाड वाघमारे, तुझीच आज लय सुंदर दिसतंय बघा तुम्ही. नागा तुझं काही, जीवाला याड लागलं, जीवाला याड लागलं. वाघमारे, एवढे दिवस मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की तुम्ही लई स्पेशल आहे माझ्यासाठी. म्हणजे
आधी तुम्हाला नुसतं बघितलं की लई राग यायचा मला, चिडचिड व्हायची माझी. पण जेव्हापासून आपण एकत्र राहिलो तेव्हापासून सगळंच बदललंय बघा. आता तुम्ही नुसतं समोर जरी आला ना, सगळं वातावरण एकदम गुलाबी होऊन जात. तुम्ही हसला की माझ्या चेहऱ्यावर आपसुक हसू येत. आणि तुम्ही जेव्हा अशा नटून थटून माझ्या समोर येता ना, तेव्हा तर माझ्या काळजाचं ठोकच चुकतो बघा वाघमारे. बस आता आयुष्यभर मला तुमच्या सोबत राहायचंय वाघमारे. माझ्या आयुष्यानं मला दिलेलं सगळ्यात सुंदर गिफ्ट आहात तुम्ही. आणि आता मला तुम्हाला एक गिफ्ट द्यायचंय. तुझ्या माग खोळ्यावानी नाद करते, हसते मी गाली गोड खळी पडते. तुझ्या माग खोळ्यावानी नाद करते, हसते मी गाली गोड खळी पडते. मखमली गोळ जात सोपान मी बांधला, उधानल वादळ ओ वाघमारे मॅडम, तुझ्या माग माग गुंततो या जीव तुझ्या मंदी. याड लागलं गोड लागलं तुझ्या पिरतीचं खूळ लागलं. याड लागलं गोड लागलं तुझ्या पिरतीचं खूळ लागलं. वाघमारे शेवटी केलीच तुम्ही वाघाची शिकार. हे सत्याचा लई जीव आहे बघा तुमच्यावर. आय लव्ह यू वाघमारे. भाऊ सत्या स्वतःच्या बायकोच्याच प्रेमात पडलाय. तुम्ही हे कशावरून सांगू शकता की तो त्याच्या बायकोच्या प्रेमात आहे? हो, त्याने स्वतःच मला हे सांगितलंय की वाघमारे मॅडमना मी कधीच सोडणार नाही, त्यांना घटस्फोट देणार नाही. खरं आहे तुमचं वाघमारे. आपल्या आजूबाजूला लई सुंदर गोष्टी असतात, फक्त आपल्याला त्यांची जाणीव योग्य वेळेवर होत नाही. वाघमारे तुम्ही मला, मी मला काय सत्या? की तुम्ही मला. वाघमारे मला माहिती आहे तुमचं बी लई प्रेम आहे माझ्यावर. मला फक्त एकदा तुमच्या तोंडून ऐकायचंय
बोला वाघमारे. एखादी असती तर सत्तावून लाजणं बाहेर पडली असती, पण तुला तर भुरळत पडली ना आमच्या श्रीमंतीची. मम्मी साहेब मला बी हवाच आहे घटस्फोट. मग वचन देतस. मी वचन देते, मी लवकरात लवकर घटस्फोट घेऊन या घरातून कायमची निघून जाईल. तू सत्यजितरावांना घटस्फोट देशील असं वचन दे मला. सत्या, माझं प्रेम नाहीये तुझ्यावर. वाघमारे मॅडम, तुम्ही मस्करी करताय ना माझी? खरं सांगा, तुम्ही चिडलाय ना अजून माझ्यावर? आणि रागात म्हणता ना हे सगळं? वाघमारे खरं सांगा, तुमच्या बी मनात तेच आहे ना जे माझ्या मनात आहे? सत्या, उगाच खोटी स्वप्न रंगवत बसू नकोस. म्हणलं ना माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. आपलं ठरलं होतं तसंच होणार. मला तुझ्याकडून घटस्फोट हवाय. आपल्यात कुठलंच नातं राहिलेलं नाही सत्या. नुसता बघत बसू नको. कशी दिसते ते पण सांग. असं कसं रस्ता चुकला तुम्ही? असं कसं हरवला? अहो, माझ्या मनाची काय अवस्था झाली होती माहिती आहे का तुम्हाला? वाघमारे मॅडम, ह्यो सत्या सुर्वे अख्ख्या साताऱ्यासमोर हे कबूल करतोय. माझं लई प्रेम आहे तुमच्यावर. आय लव्ह यू वाघमारे. I love you!